कष्टे बिन फळ नाही, कष्टे बिन राज्य नाही, किल्या बिन होत नाही साध्यजनी. अर्थात कष्ट केल्याशिवाय जगात कुठलीच गोष्ट साध्य होत नाही. श्रमावर भर देत कार्य सिद्धीस नेण्याचा संदेश समर्थांनी आपल्याला दिलाय. श्रम न करता माणूस केवळ एका जागी बसून राहिला तर तो त्याच्या जीवनाला न्याय देण्यात असमर्थ ठरतो. शरीराला आलेली मरगळ क्रमाने मनाचा ताबा घेते आणि हे सुस्तावलेपण मारक ठरतं. याच कारणासाठी शारीरिक श्रमाला, मैदानी खेळांना आपल्याकडे महत्व आहे. निरोगी आणि सामर्थ्यवान शरीराला आपल्याकडे अलंकाराची उपमा देण्यात आली आहे. भारतीय मैदानी खेळ म्हणजे कुस्ती, कबड्डी यामुळे एका सामर्थ्यशाली व्यक्तिमत्वाचा विकास होतो. आपल्या जीवनाचा अनन्यसाधारण भाग असणाऱ्या या मैदानी खेळांना अनेक शतकांचा इतिहास आहे. याच पारंपरिक खेळातील अत्यंत महत्त्वाचा खेळ म्हणजे मल्लखांब. 12व्या शतकापासून ज्या खेळाची आपल्याला नोंद सापडते तो हा खेळ आज 7 समुद्रापार गेलाय. पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्यातील तरुणांना बलवान बनवणारा हा खेळ आज नक्षलग्रस्त भागातील तरुणांना सुद्धा दिशादर्शक ठरतोय. मल्लखांब या मैदानी खेळाचा इतिहास आणि वर्तमान जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत संजय राठोड. महा MTV मध्ये आपलं स्वागत. मल्ल म्हणजेच पैलवान आणि खांब म्हणजे स्तंभ, अर्थात खांबावर केल्या जाणाऱ्या कसरती म्हणजेच मल्लखांब. या खेळामध्ये लाकडी खांब किंवा दोरीचा वापर करत विविध योगासनं आणि शारीरिक कसरती करता येतात. मल्लखांब या खेळाचा इतिहास प्राचीन असून तो भारतीय संस्कृती, योगशास्त्र आणि मल्लविद्येशी निगडीत आहे. शरीराला लवचिकता आणि बलशाली बनवण्यासाठी मल्लखांब या खेळाचा उपयोग केला जायचा. रामायण काळात भगवान हनुमंतांनी मल्लखांबचा शोध लावला असं सांगितलं जातं. चालुक्य राजा सोमेश्वर यांनी सन 1135 मध्ये लिहिलेल्या मानव सल्लास या ग्रंथात मल्लखांब खेळाचं वर्णन आढळून येतं. ओडिसा राज्यातील प्रसिद्ध जगन्नाथपुरीच्या प्राचीन मंदिराजवळ 15व्या शतकात जगन्नाथ वल्लभ आखाडा सुरू झाला. स्थापनेपासूनच मल्लखांब प्रशिक्षण वंश परंपरेने सुरू आहे. शिवरायांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रात स्वराज्याची ज्योत पेटली. महाराष्ट्रातील तरुणांच्या नसानसातून सामर्थ्याचा आणि स्वातंत्र्याचा विचार वाहू लागला. याला जोड होती ती मराठा सरदारांच्या बलशाली कार्यकर्तृत्वाची. उत्तर पेशवाईच्या काळात बाळंभट देवधर यांना मल्लखांब या खेळाचे आद्यगुरू म्हणून संबोधित केलं जाऊ लागलं. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात हैदराबादच्या निजामाकडील अली व गुलाब या 2 पैलवानांनी पेशवे यांच्या दरबारात कुस्तीचं आव्हान दिलं. दरबारातील पैलवानांनी हे आव्हान स्वीकारलं नाही. बाळंभट देवधर यांनी मात्र हे आव्हान स्वीकारलं. नाशिक जवळच्या त्यांच्या गावी म्हणजेच कोठुरे येथे जाऊन वणीच्या डोंगरावर वसलेल्या सप्तशृंगी देवीची त्यांनी प्रार्थना केली. बाळंभट देवधर यांनी माणसाच्या देहाप्रमाणे दिसणारा एक विशिष्ट खांब तयार करून घेतला व त्यावर सराव केला. सरावानंतर अत्यंत थोड्याच कालावधीत त्यांनी अली या पैलवानाचा पराभव केला. अलीचा पराभव बघताच गुलाब हा पैलवान सुद्धा पळून गेला. मल्लखांबावरील कसरतीचे एकूण 16 गट पडतात. अढी, तेढी, बगली, दसरंग, फिरकी ही काही या प्रकारांची नावं. सागवानी किंवा शिसवीच्या लाकडापासून बनवलेला स्तंभ, ज्याची उंची सुमारे 8.5 फूट उंच असते, असा खांब मल्लखांबच्या सरावासाठी वापरला जातो. मल्लखांबच्या राष्ट्रीय संघटनेची स्थापना 29 जानेवारी 1981 रोजी उज्जैन, मध्य प्रदेश इथे झाली. ही राष्ट्रीय संघटना मल्लखांब फेडरेशन इंडिया या नावाने ओळखली जाते. तेव्हापासून आजपर्यंत भारतातील 29 राज्यांच्या राज्य संघटनांची नोंदणी झालेली आहे. प्रतिवर्षी राष्ट्रीय संघटनेच्या वतीने खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केलं जातं. राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या मल्लखांब स्पर्धांचं आयोजन करण्यात येतच, परंतु आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मल्लखांबचा डंका वाजतोय. साऊथ एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स अशा अनेक ठिकाणी मल्लखांब प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं. समर्थ भारत, सशक्त भारत हा विचार मनात ठेवून मल्लखांब हा खेळ 7 समुद्रापार नेणारे उदय देशपांडे म्हणजे अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. 2024 साली पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये मल्लखांब प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दिव्यांग खेळाडूंनी खांबावर केलेल्या कसरती पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मल्लखांब या खेळामुळे केवळ शारीरिक बदल होतो असं नाही, तर या खेळामुळे परिवर्तनाची बीजे सुद्धा रोवली जातात. स्पेशल टास्क फोर्सचे अधिकारी मनोज प्रसाद छत्तीसगड येथील नारायणपूरमध्ये अबुझमाड मल्लखांब अकादमी चालवतात. या अकादमीच्या मुलांनी बिहारमध्ये नुकतंच झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये अनेक पदकं जिंकली. नक्षलवादाच्या अंधारात तरुणांचं भविष्य बर्बाद होऊ नये, त्यांच्या ऊर्जेला सकारात्मक दिशा मिळावी म्हणून केलेले हे सकारात्मक प्रयत्न भारताच्या समृद्ध भविष्याचा पाया रचतायत. भारतीय संस्कृतीमध्ये जितका सन्मान भक्तीचा केला जातो, तितकाच तो शक्तीचा आणि सामर्थ्याचा सुद्धा केला जातो. सामर्थ्यवान पिढीच राष्ट्राची सेवा समर्थपणे करू शकते, याचे वास्तव या देशानं अनुभवलंय.
हे सामर्थ्य कमवण्यासाठी मल्लखांब सारखे मैदानी खेळ दिशादर्शक आहेत असंच आता म्हणावं लागेल. भारताच्या या प्राचीन मैदानी खेळाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.